अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला दोषी ठरवण्यात आले। कुरुंदकरवर अपहरण, खून आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा सिद्ध झालाय, तर राजू पाटीलची निर्दोष सुटका करण्यात आली आहे। सबळ पुराव्यांअभावी राजू पाटीलची सुटका करण्यात आली। पोलीस पुरावे गोळा करण्यामध्ये अयशस्वी ठरल्यामुळे कोर्टाने फटकारलाय। दरम्यान कुरुंदकर आणि अन्य 2 आरोपींना 11 एप्रिलला शिक्षा सुनावण्यात येणार आहे। अश्विनी बिद्रे खून खटल्यात अभय कुरुंदकर दोषी। अभय कुरुंदकरनं अश्विनींची हत्या केल्याचं सिद्ध। मृतदेह सापडलेला नसतानाही आरोपीला शिक्षा। महाराष्ट्रभर गाजलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे खून खटल्यात आरोपी अभय कुरुंदकर दोषी सिद्ध झालाय। अभय कुरुंदकरनं अश्विनी बिद्रे यांचं अपहरण करून खून केला आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचं कोर्टात सिद्ध झालंय। जवळपास 8 वर्ष चाललेल्या या खून खटल्याच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं। सबळ पुराव्यांअभावी दुसरा आरोपी राजू पाटीलची सुटका करण्यात आली आहे। अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरेंनी या प्रकरणासाठी पोलिसांपासून राष्ट्रपतींपर्यंत पाठपुरावा केला होता। ज्या तपासामधून अल्फान्सो मॅमची बदली केली होती ती रिटर्न राष्ट्रपतींच्याकडे आम्ही दाद मागितली। त्यानंतर त्याची ऑर्डर झाली, त्यानंतर मॅडमनी तपास केला अल्फान्सो मॅमनी, आणि तो तपास किती योग्य होता याची मांडणी घरत साहेबांनी केली। त्यामुळं माध्यमांबरोबर मॅडमांचे आणि घरत साहेबांचे मी शतशः आभारी मानतो। या प्रकरणाचा निकाल देताना कोर्टानं तपासावेळी आरोपीला अप्रत्यक्ष मदत झाल्याचं निरीक्षण नोंदवलं। कोर्टानं निकाल देताना सुरुवातीला झालेल्या तपासावरही नाराजी व्यक्त केली आहे। न्यायालयाने ज्याप्रमाणे आता मला निर्देश दिलेले आहेत, मी न्यायालयाचा अधिकारी पहिला आहे, त्यामुळे निष्पक्षपातीप्रमाणे कोणीही असो आणि कितीही उच्च पदावर असो, जे काय आलेलं आहे साक्षी पुराव्यात या बाबतीत कोणी दुर्लक्ष केलं आणि कसं दुर्लक्ष, ते न्यायालयाच्या समोर मांडणं हे माझं कर्तव्य राहील एक न्यायालयाचा अधिकारी म्हणून। अश्विनी बिद्रे खुनाचा तपास करणाऱ्या SP संगीता अल्फान्सो यांच्या तपासाचं विशेष कौतुक केलं जातंय। त्यांनी अभय कुरुंदकरचा खुनातला सहभाग सिद्ध करण्यासाठी अत्याधुनिक अशा टेक्नॉलॉजीचा वापर केला। याच्यामध्ये जी टेक्नॉलॉजी वापरली गेली ती वेगवेगळ्या प्रकारची आहे। याच्यामध्ये गुगलकडनं आम्ही टाइमलाईन लोकेशन्स, त्याच्यामध्ये समुद्रामध्ये जी बॉडी टाकली त्याच्यावरती आम्ही जे स्कॅनिंग केलं, वॉटर स्कॅनिंग, अंडर वॉटर इन्व्हेस्टिगेशन ते आहे। त्याच्यामध्ये आम्ही ओशनोग्राफी डिपार्टमेंटचं मदत घेतलेली आहे। त्याच्यानंतर आम्ही सॅटेलाईट इमेज प्राप्त करण्यासाठी पण मदत घेतलेली आहे। तर अशा जेवढ्या टेक्निकल गोष्टी आहेत त्यामध्ये आम्ही भरपूर म्हणजे जितकं शक्य आहे तेवढे जास्तीत जास्त प्रयत्न केले। अश्विनी बिद्रे यांचा मृतदेह सापडला नाही, पण त्यांचा मृतदेह ज्या लोखंडी प्लेट्सना बांधून समुद्रात टाकला त्या शोधण्यात पोलिसांना यश आलं। शिवाय काही परिस्थितीजन्य पुराव्यांमुळे अभय कुरुंदकर कायद्याच्या कचाट्यात सापडला। म्हणजे जरी बॉडी नाही तरी त्या बॉडीला जे वजनं बांधलेली होती, जे आयन होतं, ते आम्ही तिथं पण सर्च केलं, अंडर वॉटर डिगिंग केलं गेलं, स्कॅनिंग केलं गेलं, त्याच्यामुळं ते तिथं वजनं होती हे तरी निष्पन्न झालं। त्यामुळं बॉडी नाही मिळाली तरी पण जे काय चेन ऑफ एव्हिडन्स होते ते आम्हाला बऱ्यापैकी याच्यामध्ये मिळून। अश्विनी बिद्रे खून खटल्यातील 2 आरोपींचा फैसला 11 एप्रिलला होणार आहे। शिवाय अभय कुरुंदकरलाही शिक्षा सुनावली जाणार आहे। ACP संगीता अल्फान्सो यांचा तपास आणि सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केलेला युक्तिवाद, राजू गोरेंनी केलेला पाठपुरावा यामुळे या खुनाला वाचा फुटली आहे। स्वाती नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नवी मुंबई।